आकडेवारी लावल्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात काल मंगळवारी 23 जून रोजी रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली. रात्री आणि सकाळी श्री क्षेत्र भीमाशंकरसह शिरगाव, डेहणे, खरोशी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याचे स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दरम्यान चाकण, राजगुरुनगर परिसरात बुधवारी 24 जून रोजी सकाळी तुरळक पाऊस वगळता दिवसभर हुलकावणी दिली. तुलनेने तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. कोचिंग क्लासला जाणाऱ्या 17 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी एका दुचाकीस्वारावर विनयभंग आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आदित्य कुमार सिंग असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी 12वीत शिकत असून ती नीट परीक्षेच्या तयारीसाठी आळंदीत येत असताना सदरचा प्रकार घडला आहे. चाकण परिसरात एका बँक ग्राहकाच्या संमतीशिवाय त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने तब्बल 10,74,000 रुपये अज्ञात भामट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात विकास कुमार लोणी, राहणार मेदनकरवाडी, चाकण यांनी तक्रार नोंदवली असून चाकण दक्षिण पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे चाकण येथील ॲक्सिस बँकेत खाते आहे. अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या बँक खात्यात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे खात्यातून एकूण 10,74,129 रुपये काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली. खात्यातून मोठी रक्कम अचानक वजा झाल्याचे समजताच फिर्यादीने पोलीस ठाणे गाठले. चाकणमधून आपल्या चारचाकी मोटारीतून जाणाऱ्या कुटुंबाला लुटल्याची घटना समोर आली आहे. बोपदेव घाट परिसरात चारचाकी गाडीचा पाठलाग करून प्रवाशांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीच्या गाडीची काच फोडून सोन्याचे दागिने आणि 2,92,000 रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जयदीप नवीन कुमार शहा, राहणार चाकण, हे आपल्या कुटुंबासह चारचाकीने जात असताना बोपदेव घाटातील कसेलो हॉटेलजवळ 5 ते 6 अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीला अडथळा निर्माण केला. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतरही आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करत ज्योती हॉटेल चौकाजवळ पुन्हा गाडी आडवी लावली. यावेळी एका आरोपीने गाडीची काच फोडून फिर्यादीला लोखंडी साखळीने मारहाण केली आणि गाडीची चावी हिसकावून घेतली. मारहाणीच्या या गोंधळात फिर्यादीच्या गाडीत ठेवलेले 22 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि 2,80,000 रुपये रोख तसेच फिर्यादीकडील 12,000 रुपये असा ऐवज अज्ञातांनी लंपास केला. सासवड पोलिसांनी विविध कलमांनुसार अज्ञात 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आळंदी जवळील चरोली परिसरात पॅकेजिंग व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल घाऊक दरात देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ व्यावसायिकाची 3,47,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मगरध्वज संभाजी बिरादार, राहणार भोसरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरत येथील नीरज अग्रवाल नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आळंदीत इंद्रायणी नगर येथे देशी दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडले. आळंदी येथील इंद्रायणी नगर परिसरातील चैतन्य आश्रमाच्या कोपऱ्यावर बेकायदेशीरपणे आणि विना परवाना देशी दारूची विक्री करणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी कारवाई करत पकडले आहे. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे एका मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे आणि विना परवाना परदेशी दारूची विक्री करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तो खराबवाडी येथील पुना वाईन्समधून दारू आणून विकत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी पृथ्वीराज रामकृष्ण वाळुंजकर, राहणार वराळे, तालुका खेड याला अटक केली आहे. ही कारवाई उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, पुणे हा प्रस्तावित जलदगती रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्यानंतर उपरोक्त भागात रोष प्रकट होत आहे. निर्णयाविरोधात 29 जून रोजी एकाच वेळी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. समृद्धी महामार्गावर आंदोलन होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून कृती समितीची मनधरणी केली जात आहे. नाशिक पुणे जलद गती रेल्वे मार्गाचा मूळ आराखडा रद्द करून तो शिर्डीच्या दिशेने वळवण्याच्या निर्णयामुळे नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र रोष प्रकट होत आहे. या निर्णयाविरोधात सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने 29 जून रोजी गोंदे फाटा येथे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि खालील नाशिक पुणे महामार्ग रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. मूळ सरळ रेल्वे मार्गासाठी शासन
शासनाने भूसंपादन केले आहे त्यापोटी शेतकऱ्यांना 500 ते 600 कोटी रुपये दिले, तरीही हा रेल्वे मार्ग रद्द होत असेल तर हा आमच्यावर अन्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिक पुणे हा सरळ रेल्वे मार्ग शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि उद्योजक या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा व उपयोगी आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजता समृद्धी महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावर आंदोलन केले जाणार आहे. आळंदीमधील इंद्रायणी नदीपात्रात 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केळगाव येथील नागरिक सिद्धपेठ भागातून जात असताना त्यांना नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. आळंदी येथील आंचल अजित वडगावकर हिने देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या CA चार्टर्ड अकाउंटंट इंटरमिजिएट ग्रुप 2 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आंचल हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची येथे झाले आहे. राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित 88 नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाने या कार्यालयांबाबत हरकती व सूचनांसाठी 15 दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिलेत. यामध्ये 10 अपर जिल्हाधिकारी कार्यालये, 7 उपविभागीय कार्यालये, 2 तहसीलदार कार्यालये आणि 69 अपर तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. चाकण अप्पर तहसीलचा देखील यात समावेश आहे. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा सरकारी कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. नवीन कार्यालयांची निश्चिती करताना लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. या कामासाठी प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील हरकतींवर काम पाहण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालयाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. अपर तहसीलदार कार्यालयासंदर्भातील संपूर्ण काम उपविभागीय अधिकारी पाहणार आहेत. आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की खेड तालुक्याचे प्रशासकीय विभाजन अधिकृतपणे सुरू झाले असून याबाबत शासनाने अपर तहसील चाकण कार्यालय स्थापनेस मान्यता दिली आहे. या तहसील कार्यालय विभाजनाबाबत नागरिकांना सूचना व हरकती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी खेड यांनी जाहीर सूचना देखील प्रसिद्ध केली आहे. यावर नागरिकांनी दिनांक 8 जुलै 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयात सूचना व हरकती सादर कराव्यात असे आवाहन जाहीर सूचनेने करण्यात आले. दिनांक 23 जून रोजी 2026 रोजी जाहीर सूचना उपविभागीय अधिकारी खेड यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रसिद्ध केली आहे. चाकणप्रमाणेच खेडच्या पश्चिम भागासाठी देखील अपर तहसीलसाठी प्रयत्न सुरू असल्याचंही आमदार काळे यांनी सांगितले. आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर दरम्यानचा BRT बस रॅपिड ट्रान्झिट मार्ग काढून टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत मंजुरीसाठी आलेला असताना तेवढ्यावरच समाधान न मानता सत्ताधारी आणि विरोधकांनी पुण्यातील BRT सेवा पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या मुलामुलींसाठी आदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राजगुरुनगर पश्चिम भागातील देहणे येथे नवीन शैक्षणिक वर्षात निवासी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल प्रतिभा रावळ यांनी दिली. राजगुरुनगर येथे मुलींच्या वसतिगृहात 75, मुलांच्या वसतिगृहात 100 तर डेहणे येथील मुलींच्या वसतिगृहात 125 आणि मुलांच्या वसतिगृहात 125 प्रवेश क्षमता आहे. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना 8वी पासून पुढे पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आदिवासी मुलामुलींना निवासासह जेवणासह मोफत असणार आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा श्री गणेश झाला असून शाळा, विद्यालये व महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त यांनी सर्व अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड होईल त्यांनी 7 दिवसांच्या आत प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. तसेच जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत वसतिगृह प्रवेश नूतनीकरण करणे आवश्यक असून 30 दिवसांची मुदत उलटल्यानंतर प्रवेश रद्द समजला जाईल. अधिक माहितीसाठी वेळोवेळी mahatribal.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजगुरुनगर शहरात पहिल्याच पावसाने गटारे तुंबल्याने नगर परिषदेच्या कारभार चव्हाट्यावर आलाय. राहुल चौक परिसरातील मुरलीधर कहाणे यांच्या किराणा दुकान व इतर 2 दुकानात सांडपाणी गेल्याने दुकानातील मालाचे नुकसान झाले. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून दुसऱ्यांदा ही घटना घडली असल्याचे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. क्षेत्र भीमाशंकर परिसरात भीमाशंकर हेरिटेज वाडी विकसित करण्यात येणार आहे. मूळ गावापासून 150 मीटर अंतरावर सुमारे 10.5 एकर क्षेत्रामध्ये ही हेरिटेज वाडी असणार आहे. या संपूर्ण परिसराचा विकास करताना बोरगिरी परिसराचा विकास व्हावा तसेच स्थानिक आदिवासी बांधवांना भीमाशंकर मंदिर परिसरात रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी आदिवासी नेते व खेड बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्राचं दैवत आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, या देवस्थानाचा शासनाच्या माध्यमातून जो काय विकास आराखडा झालेला आहे, त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून मग खेड तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास काम होत असताना खरं तर कालच उपमुख्यमंत्री सुनित्राताई त्या ठिकाणी येऊन गेल्या. त्याच्या आदल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी येऊन गेले आणि खरं तर आदिवासींचं जीवनमान उंचवण्यासाठी मग कोटेश्वर देवस्थान असेल किंवा भीमाशंकरच्या आजूबाजूला असणारा जो निसर्ग आहे त्या ठिकाणी त्या माध्यमातून विकास होत असताना आम्ही शासनाकडं मागणी केलेली आहे की खेड तालुक्याच्या हद्दीमध्ये भीमाशंकर देवस्थान येतं आहे आणि त्या ठिकाणी कोटेश्वर जे देवस्थान आहे, खऱ्या अर्थानं कोटेश्वर देवस्थानापासून तर भीमाशंकरपर्यंत जाणारी जी काय पाऊलवाटा असेल किंवा जो काही रस्ता असेल, त्या ठिकाणी कोटेश्वरचं देवस्थानचं दर्शन घेतल्याशिवाय भाविकांना भीमाशंकरचं दर्शन त्या ठिकाणी पूर्ण होत नाही अशी जुन्या लोकांची आख्यायिका आहे. आणि जरी त्या ठिकाणी अभयारण्य असलं तरी ज्या पद्धतीनं खेड तालुक्यातून जाण्यासाठी रस्ता असेल, कोटेश्वर देवस्थानचा विकास असेल, बोरगड देवस्थानचा विकास असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केलेली आहे आणि त्याच माध्यमातून शासनाने सुद्धा त्या ठिकाणी 33 कोटी रुपये हे कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी दिलेले आहेत. रस्त्यासाठी पैसे दिलेले आहेत. मी शासनाचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करेन. परंतु ज्या परिस्थितीमध्ये आंबेगावमध्ये विकास चालू आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा खेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीचा विकास झाला पाहिजे, ही प्रामुख्याने आमची त्या ठिकाणी शासनाकडे मागणी, ग्रामस्थांची, या परिसराची त्या ठिकाणी मागणी आहे. या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे साहेब असतील किंवा माझे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील असतील, यांनी सुद्धा त्या ठिकाणी सुनित्रा वहिनींना काल त्या ठिकाणी मी समक्ष होतो, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती या तालुक्याच्या विकासासंदर्भात केलेली आहे. आणि हा विकास होत असताना खरं तर भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भीमाशंकर वाडीचा विकास होत असताना मूळ गाव हे बोरगिरी आहे, भीमाशंकर ही वाडी आहे, म्हणून त्याच दृष्टीनं बोरगिरीचा सुद्धा विकास त्या ठिकाणी त्या पद्धतीनं झाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने तुमच्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे. हे करत असताना पुनर्वसनाला त्या भीमाशंकर वाडीला त्या ठिकाणी जो काय आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, परंतु आराखडा तो होत असताना जी काय आमची या बोरगिरी गावची पदरवाडी म्हणून त्या ठिकाणी आहे, त्या पदरवाडीला सुद्धा त्या ठिकाणी त्या विकास आराखड्यामध्ये घेतलं पाहिजे किंवा भीमाशंकर वाडीच्या विकासामध्ये ती जी काय 15-16 कुटुंब आहेत ती घेतली पाहिजे, ही सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली. मी तुमच्या माध्यमातून शासनाला असेल, लोकप्रतिनिधींना असेल किंवा असणाऱ्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती करतो की खेड तालुक्याचा विकाससुद्धा त्या ठिकाणी होत असताना आपण हेवे दावे न करता
आंबेगाव तालुक्यातील असणारी आदिवासी जनता किंवा खेड तालुक्यामध्ये असणारी आदिवासी जनता ही त्या ठिकाणी एकरूपाने राहते. त्या ठिकाणी राजकारण करू नका. या दोन्ही तालुक्यामध्ये राहणारे आदिवासी समाज हा आमचा नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे. वास्तविक पाहता हे देवस्थान तसं मूळ पाहिलं तर आदिवासी समाजाचं देवस्थान आहे, परंतु आदिवासी समाज हा पूर्वीला असणारा समाज थोडासा घाबरट होता आणि घाबरट असल्यामुळं त्या ठिकाणी जे काही गुरव आणि ब्राह्मण हाही समाज त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी किंवा अभिषेक करण्यासाठी त्या ठिकाणी आला, परंतु तो येत असताना आदिवासी समाजाला सुद्धा त्या ठिकाणी त्या देवस्थानच्या माध्यमातून वंचित ठेवण्यात आलं. त्याचं कारण एकमेव जो काय असेल तर आदिवासी समाज हा त्या ठिकाणी घाबरट आणि भित्रा असल्यामुळं त्याचा फायदा घेऊन त्या समाजाने त्या ठिकाणी ट्रस्ट केला आणि आदिवासी समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना त्या ठिकाणी कुणालाच त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. आमची तुमच्या माध्यमातून एवढीच मागणी की हा आदिवासी समाज त्या मूळचा महादेवाचाच भक्त आहे आणि त्या महादेवाच्या भक्त असल्यामुळंच या समाजाला महादेव कोळी हे नाव पडलेलं आहे आणि मग त्या महादेव कोळीला त्या ठिकाणी स्थान असलं पाहिजे. याच्या अनेक अशा आख्यायिका आहेत की आजही तुम्ही जर पाहू गेलं तर तिथं आदिवासी समाजातील डामसे परिवार असेल, पारधी परिवार असेल, काठे परिवार असेल, ज्यावेळेस भीमाशंकरला त्रिपुरी पौर्णिमा असते, महाशिवरात्र असते, सोहळा असतो, त्या ठिकाणी पालखी सोहळा ज्यावेळेस निघतो त्यावेळेस आदिवासी समाजातील डामसे असेल, पारधी असेल, काठे असतील किंवा इतर समाज असेल त्या ठिकाणी त्यांनी पालखीला हात लावल्याशिवाय तिथली पालखी कोणी उचलू शकत नाही. आणि म्हणून जर एवढी परंपरा आदिवासी समाजाची त्या देवाच्या माध्यमातून जर सलोखा असेल तर मला या निमित्तानं आपणाला सांगायचं आहे की पूर्वीला जे काही ब्राह्मण असेल, जे काही गुरव समाज असेल तो समाजसुद्धा आपल्याला जातीयवाद निर्माण करायचा नाही, परंतु त्यांच्या बरोबरीनं आदिवासी समाजाला सुद्धा त्या ठिकाणी स्थान मिळलं पाहिजे. एवढीच प्रामुख्याने आमची शासनाला तुमच्या माध्यमातून ही मागणी करतोय. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी गुरव समाजाच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी वाद निर्माण झाले होते. त्यावेळेसही आम्ही शासनाला त्या माध्यमातून मागणी केली होती. आम्ही ठराविक काही आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्ते, खेड तालुक्यातील कार्यकर्ते त्या माध्यमातून कोर्टाची सुद्धा त्या ठिकाणी लढाई लढतोय. परंतु एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला असणारी सर्व आदिवासी गरीब समाज ही कोर्टाची लढाई लढताना तो काय त्रास होतोय. कारण मी त्या कमिटीचा त्या ठिकाणी आम्ही रजिस्टर कमिटी करून मी स्वतः अध्यक्ष आहे आणि म्हणून ही परिस्थिती पाहत असताना अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्व शासनाला हीच विनंती करेन की त्या ठिकाणी आदिवासी लोकांना सुद्धा प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे. आदिवासी माणसाचं सुद्धा त्या ठिकाणी जीवनमान उंचावलं पाहिजे आणि या विकास कामातून या तालुक्यातील मग वाड्यापासनं तर पार भीमाशंकरपर्यंत छोट्या छोट्या टपऱ्या असतील, छोटे छोटे व्यवसाय असतील, त्या ठिकाणी त्या लोकांना रोजगाराची निर्मिती करण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीचा विकास घडला पाहिजे एवढी या निमित्तानं विनंती करेन. राहिला विषय अजून देवस्थानच्या संदर्भामध्ये आजही त्या ठिकाणी जी काही सिक्युरिटी भरली जाते ती कुठंतरी टेंडर केलं जातं आणि ते टेंडर करून बाहेरचा माणूस सोलापूरचा, सांगलीचा, साताऱ्याचा, खेडचा बाहेरचा माणूस येऊन त्या ठिकाणी टेंडर घेतोय आणि ते टेंडर घेऊन पंढरपूरहून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणले जात आहेत. मला या निमित्तानं सांगायचं आहे की इथल्या स्थानिक मुलांना आज त्यांच्याकडे शिक्षण आहे, त्यांच्याकडे क्वालिटी आहे आणि त्या क्वालिटीचा उपयोग करून इथल्या मुलांना त्या पद्धतीनं सिक्युरिटी असेल किंवा तिथले जे काय असणारी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या तरुणाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या ठिकाणी त्यांनासुद्धा समाविष्ट करून घेऊन त्या ठिकाणी नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. खरं तर जो भीमाशंकर देवस्थानचा विकास आराखड्याच्या माध्यमातून काम चालू आहे त्या ठिकाणी भीमाशंकर गावामध्ये जे काम चालू आहे ते ठीक आहे, समाधानकारक काम आहेच, परंतु
अजूनही आमची अशी मागणी आहे की तिसऱ्या टप्प्यामध्ये कोटेश्वरचा विकास असेल, बोरगडचा विकास असेल किंवा तिथले रस्ते असतील, ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही तिसरा टप्पा दिलेला आहे शासनाने. पण त्या तिसऱ्या टप्प्याचा काम करण्याला उशीर होतो आहे. आमची एवढीच विनंती आहे की ते काम जितक्या फास्ट त्या ठिकाणी कराल तरच इथल्या आदिवासी समाजाला आणि असणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचं समाधान त्या ठिकाणी लाभेल. म्हणून आपणाला विनंती आहे, जरी आपण तरतूद केली असली तरी त्या ठिकाणी लवकरात लवकर ते काम चालू करा, तरच हा समाज या ठिकाणी समाधानी होईल. आणि दुसरा राहिली गोष्ट, विकास आराखडा करत असताना तिथल्या स्थानिक ग्रामपंचायती असतील, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, तिथले असणारे ग्रामस्थ असतील, यांना विचारात घेऊन असणारी पुढची कामं त्या ठिकाणी आपण करावीत, एवढी या निमित्तानं परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 24 जून रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे. परंतु सकाळपासून रिमझिम पाऊस चालल्यामुळे बाजारामध्ये गिऱ्हाईक काही कमी प्रमाणात आलेले, त्यामुळे त्याचा परिणाम थोडा मालावरती झालेला आहे. काही माल बऱ्याच अंशी शिल्लक आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 20 रुपये किलो झालेले, फ्लावरचे भाव थोडे कमी झालेले, फ्लावर 15 ते 18 रुपये किलो झालेले, वांगे 20 ते 25 रुपये किलो झालेले, टमाट्याचे भाव थोडे डाऊन झालेले, टमाटे 30 रुपयाच्या आत झालेले. त्याचप्रमाणे कारले असेल, कारले 40 ते 45 रुपये किलो झालेले, गवारी 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडका 40 ते 50 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी एवढा 80 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर 80 ते 90 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 160 ते 170 रुपये किलो झालेला आहे. पावटा 70 ते 80 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेली आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीसुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. वटाणा 80 ते 90 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापूसुद्धा 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.